कर चालू. हे कशाला खाली घेतले मित्रांनो? बघा हे मंदिर आहे असं. हे आता लाईन लागलेली आहे रोड चुकली. इथून आता आलं कुठे तर आमचं जंगलामध्ये. इथून चव काय नव्हते अजिबात. लय बकवास होतं हॉटेल. पडलं वाटतं कोणतरी. एक मिनिट पडलं मित्र. नमस्कार मित्रांनो, मी श्री देशमुख. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल वरती. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण येणार होतो पाठ 6ला. आता वाजले 9:30. रात्री उशीर झाला यायला ना, 2 वाजले घरी यायला. त्याच्यामुळं आता जस्ट निघालोय नाऱ्यातून. आपण चाललोय महाबळेश्वरला. महाबळेश्वरला फिरायला जायचं कारण काय दाखवतो तुम्हाला. हे बघा मॅडम आलेत आपल्याकडे. काल आलेत त्या. तिला घेऊन चाललंय फिरायला आता आम्ही. तर आजचा आपला जर्नी स्टार्ट. तर मित्रांनो पकडला आता हायवे. आता आपण नवीन बघायच्या अलीकडे थोडंसं. महाबळेश्वरला जायचं नियोजन म्हणजे काय असं काय खास नव्हतं. अचानक झालेलं, लमसम झालेलं आहे. काल संध्याकाळी बसलो होतो आम्ही दोघं. म्हणलं कुठं जायचं. जवळपासच जायचं होतं. आणि म्हणले मी पण महाबळेश्वर पाहिलेलं नाहीये. म्हणलं महाबळेश्वरला जाऊन यावं फिरून. म्हणजे असं काय अजून आम्ही काही पक्क केलेलं नाहीये का कुठं जायचंय, कुठं फिरायचं वगैरे. महाबळेश्वरमध्ये काय बुकिंग वगैरे असलं काहीच नाही. डायरेक्ट आडधोड चाललेलं आहे. आता बघू जसं होईल तसं. आता वाजलेत 10. 9:54 झालेत. 10 वाजले तिथं कधी पोहोचल. परत संध्याकाळी 1 डे रिटर्न आहे. आज संध्याकाळीच रिटर्न येणार आहे. त्यामुळे काय एवढा काय असं जोरदार प्लॅनिंग नाही आहे. जसं होईल तसं नियोजन आहे आपलं. जायचं थोडंफार फोटोशूट वगैरे करायचं, थोडंसं फिरायचं 1-2 पॉईंट आणि रिटर्न निघायचं लगेच संध्याकाळी. उद्या पण जायचं बाहेर फिरायला. उद्या काय ब्लॉग नाही नीट काढता येणार आहे. आता डिझेल टाकू गाडीमध्ये. डिझेल नाही आहे. डिझेल आहे तसं अर्धी टाकी आहे. टाकून घेतलं की फुल केली की काय टेन्शन नाही आपलं. इथं पंपावरचं डिझेल टाकू. हा सोडा 0. डिझेल टाकतोय गाडीत. अर्धी टाकी आहे. हा ऑनलाईन आहे. कशाला नको कॅश हवं देतं. 1 मिनिट मित्रांनो पेमेंट करतो. केलं पेमेंट. भरतोय 1900 झालं. फुल झालं टाकी. बघू शकता टाकी इथं. माझ्या काट आहे फुल झाला. अर्धी होती. तुम्ही याचे 12 महिन्याची ठिकाणं काढून ठेवा. भेटले तर ते मी तुला सांगतोय कसं की मी गॉगल काढतोय मित्रांनो. बॉग देत घसलं तुला. ते जानेवारीचे घेतलेस ना तू अल्बम करायचं म्हटल्यावरती. जानेवारीचे जेवढे फोटो आहेत आपले सांगतोय मी. मार्च आपले जेवढे फोटो आहेत जास्त नाही घ्यायचे. 5 ते 6 फोटो जास्त ते चिपकवायचे. अल्बमचं पण ह्याच्याकडून चांगलाही घ्यायचा. डिस्कस अल्बमचं. आम्ही दर महिन्याला फिरायला जातोय. तर ती म्हणते की त्याचा अल्बम बनवायचा आहे मला. ते थोडीशी आयडिया देतोय तिला की कसा अल्बम बनवू वगैरे. तुमच्याकडे पण अजून काहीतरी अशा आयडिया असतील तर तुम्ही पण सांगा की तुम्ही कसा अल्बम वगैरे बनवला आहे कसा नाही. आणि मला तुमच्याकडे गर्लफ्रेंडच नसेल तर ती पण कमेंट करून सांगा बाबा आमच्याकडे गर्लफ्रेंड पण नाही आहे, मला बायको नाही आहे. ज्यांच्याकडे असतील बायका वगैरे त्यांनी पण कमेंट म्हणजे ज्यांचं लग्न वगैरे झालंय त्यांनी असं एन्जॉय वगैरे केलं असेल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की बाबा कसं केलं पाहिजे. ओके असं करा म्हणून वगैरे. आपण नक्कीच तसं बनवू. अल्बम बनवायचा आमचं अजून लग्न नाही झालेलं. लग्न आहे आता. तुम्हाला कळेलच लवकर ब्लॉगमध्ये. आपल्या लग्नाची तारीख वगैरे अजून फिक्स नाही आहे. त्याच्या अगोदर फिरून घ्यायचं मस्त की एन्जॉय करायचं. एंगेजमेंट आहे ती पण तारीख तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल. सरप्राईज असेल. रात्री घरी येताना पण काढणार होतो व्हिडिओ पण म्हणलं आता जाऊ दे. लय व्लॉग मोठा होईल. थोडासा गाडीमधला काढलेला आहे आपण रात्री. तर रात्री मग 2 वाजले घरी यायला. ते 1 वाजता तुम्हाला
आली होती म्हणून मग काही गाडी लावली पटकन. तुम्ही जर बघितलं 1 वाजता गाडी खाली झाली आपली आणि तिथंच डायरेक्ट मग तिथून ब्लॉग बंद केला. गाडी लावली पटकन घरी गेलो डायरेक्ट झोपलो. सकाळी म्हणलं लवकर निघायचं 7 वाजता पण काही जमलं नाही कारण की यांना सांगितलं होतं 7 वाजता उठव म्हणून. मला मी 2 वाजता झोपलो ना. सगळेच झोपले म्हणा. हे पण उठले नाहीत मी पण उठलो नाही. मग यांचा आवाज आला त्यावेळेस उठलो. तर चला आता प्रवास चालू करू. आपला ब्लॉग लय मोठा होईल. डायरेक्ट आता महाबळेश्वर घाटा भेटत त्याला शूट करतो. आता काय हायवेच आहे. हायवेने काय दाखवणार तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला तर माहिती असेल. आता डायरेक्ट आपल्याला वाईवरनं महाबळेश्वर असंच जायचं आहे रूट. हायवेमध्ये काय थोडंफार दाखवायला भेटलं तर ठीक आहे. बघू ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. मित्रांनो जरा गाडीमध्ये हवा चेक करू. तुम्हाला तर माहिती आहे मी रात्रीच सांगितलेलं आहे. पहिलं गाडीचं पोट, ऑइल पाणी, नाश्ता तिचा, बुटं व्यवस्थित आहेत का नाही तर हवा वगैरे चेक करू गाडीची. किती वेळ हवा चेक करतो इथं. आता मॅडम घेणार गाडी चालवतील मॅडम. मी बसतो कडेला. गाडी बिडी सगळं चालवत होते बघायला भेटेल तुम्हाला. मॅडम चालवणार गाडी. जास्त काय लई दिवस चेक नाही केलेले. जास्त हवा आहे बघा. आपला असं कमी नसायला पाहिजे. जास्त आपण एक कमी जास्त नसायला पाहिजे. टायर मारा वगैरे खातात त्यावरला पण प्रॉब्लेम होतो गाडीचा. किती होती 50 35 ठेवली 40. जास्त असं चालू डाऊट क्लिअर करावं म्हणते. हायवेला थांबलेलो इथं गावाड्यापाशी. लोकल मित्र असतील आपली त्यांना माहिती असं त्या. चला मित्रांनो आता मॅडम गाडी चालवतो आपली. बसू गाडीमध्ये. मैडम जी सीट बेल्ट लगाइए. सेफ्टी पर फर्स्ट. चला मित्रांनो निघतोय आता. मॅडम तर ह्या गाडी चालवतात. ड्रायव्हर आहेत. एकटी घेऊन जाते कुठं पण. आता हायवे पकडले परत निघाले. चला मग आता हवा वगैरे जास्त होती सगळ्या टायरमध्ये. 50 झाली ती आता कमी केली. गरमीचं कसं होतंय कधी कधी रनिंगमध्ये पण जास्त होती हवा. गॅस वगैरे तयार होतं ना आतमध्ये. नायट्रोजन पण भरली होती मध्ये मिक्स भरली होती त्यामुळे मला वाटतं जास्त आली असं. परत कमी केली. चेक केलं पाहिजे. आता लॉंग रूटला चालले म्हणल्यावरती आपली हवा वगैरे चेक केली पाहिजे. काल रात्री तुम्हाला सांगितलेलं आहे मी. माझं पहिलं म्हणजे गोष्ट म्हणजे गाडीत सगळं टाकाडाक आहे का नाही ते असते चेक करण्यानंतर आपण प्रवास. आता चाललो आता केळवडेपाशी थांबलो होतो. एक 20-30 किलोमीटर आलो होतो पण 20 किलोमीटर आलो होतो पण इथून. आता हायवेला चेक करावं. डिझेल भरलं मागं. पंपावर लक्षात तर आलं नाही म्हणजे होतं लक्षात तिथं म्हटलं पंपामध्ये हवा वगैरे चेक करू पण तिथं लक्षातच राहिलं नाही. बोलण्याच्या नादामध्ये आलो पुढे डायरेक्ट. तिथं म्हटलं करावं. चलो प्रवास जारी है. मित्रांनो आता लागले आपण खंबाटकी घाटामध्ये. मॅडम बसले आता साईडला. चालवली तिने कावड्यापासून इथपर्यंत चालवली गाडी. घाटामध्ये तिचा हात साफ नाहीये त्यामुळे आपण बसलो आता. घाट पास केला की डायरेक्ट पाचवडवरनं राईट टाकून वाईचं जे रोडचं पण काम चालू आहे पुढून ह्याच्यापासून जावं लागतं.
म्हणतो फाट होतो कुठला तरी फाटा आहे तिथून पुढून राईट टाकायचा आहे. वायचा मेन रोड बंद केलेला आहे, रोडचं काम चालू आहे. तिथून जाऊ आता घाटात लागलेले खंबाटकी घाटात, तिथून जाऊ वरती. आता हळूहळू आलो रे, उशीर झाला पटकीने. आपण काय एक अर्धा पाऊन तासात वरती येणार आहे, पोचू आपण महाबळेश्वरमध्ये. घाट पाचाला मित्रांनो वाईचा रोड बंद आहे, जोशीवीरवरनं राईट टाकायचं आहे. तिथून सरळ रोड आहे वाटलं. गेलो नाही एकदा, पण आता लई खूप दिवस झाले त्या रोडने गेलो. मॅप लावून जातो जरा थोडंसं. आता इथं 5 वर्ष आलेलं आहे थोडंसं. जोशीवीरवरनं राईट टाकायचं आपल्याला. घाट वगैरे पाच झालेलं आता. नाश्ता बिष्टा केला नाही आता, कुठं तरी बघू नाही तर वरती जाऊन नाश्त्याला थांबू आपण. मित्रांनो पोहोचलो आता महाबळेश्वरमध्ये. वरती घोडे मैदानापाशी आहे, पाठीमागे राहिलं ते. तिथे जरा रोडचं काम चालू आहे त्यामुळे थांबता नाही आलं. आता इथं सगळे नाश्ते वगैरे दुकानात काही घोडे बिडे चालू आहेत. इकडं आलं हॉटेल बिटेला. पाठीमागे ते घोडे मैदान आहे, तिथं पोहोचलेलो आहे. पहिले जाणार आपलं शंकराच्या मंदिरामध्ये पाया पडायला, महाबळेश्वरच्या मेन. तिथून मग आपल्याला फिरायचं जरा 2-4 ठिकाणी, जेवण बिवण करून नंतर फिरायचं. चला मंदिरात आता आपण पोहोचतो एक 10-15 मिनिटात. मंदिराचं किती राहिले किलोमीटर बघ बरं? 7 किलोमीटर फक्त मंदिर राहिले. आता 5-10 मिनिटात पोहोचतोय मंदिरापाशी. पहिले दर्शन घेऊन बाकीची ऍक्टिव्हिटी. पोहोचले आता. वाजलेत बघा 12:44, पावणे 1 वाजला. खूप हे झाला आज सॅटरडे, त्याच्यामुळं गर्दी आणि सिंगल रोड. नुसतं हळूहळू गाडी आपली येत राहिली. चला मग भेटू आता मंदिरात. पोहोचलो मित्रांनो पार्किंग मध्ये मंदिराच्या. हा आवरतो म्हणजे शूज वगैरे घालते. पाठीमागं पार्किंग आहे आणि मंदिर आहे का आपलं इकडं वरती समोर मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. तिथे जाऊन आता दर्शन करायचं. हे पार्किंग वगैरे गाड्यांचं. निघतो आता दर्शनाला. दर्शन घेऊन परत रिटर्न निघायचं आपलं. मग डायरेक्ट बाकीच्या ऍक्टिव्हिटी करायच्या मस्त आहे की. भूक पण लागलेली आहे, जेवण बिवण करायचं. जेवण बिवण खाऊन वगैरे इथूनच निघायचं बाकीच्या पुढच्या ऍक्टिव्हिटी. चला आता दर्शन वगैरे घेऊ. पाक वाजवतच बसेल. हा मग त्यासाठीच ना जरा थोडंसं ते खूप लांब आहे. काय आणि ते खेळत बसेल ना जरा, ते खेळत बसेल ना. मित्रांनो चाललं आता मंदिराकडे वरती. काय पडत इथून स्टार्टिंग हे पायऱ्या आहेत. हा ते टोपले बघ कशा भारी लाकडी. कोकणावर का आवाज वाटते का? मित्रांनो आता मंदिरापाशी आलेलो आहे. इथं आतमध्ये मंदिर आहे. व्हिडिओ वगैरे काढून देतील का नाही काय माहित नाही, पण इथून दर्शन घेऊ शकता तुम्ही. मुखदर्शन लाईव्ह CCTV. मित्रांनो बघा हे मंदिर आहे असं. हे आता लाईन लागलेली आहे. तिथून मुखदर्शन होतं फक्त. आपण आतमध्ये दर्शन घेतो डायरेक्टच. हे मंदिर आहे मस्तपैकी चाललेलं आहे. इथं लाईन लागलेली आहे. तर आतमध्ये मंदिर आहे. मेन डायरेक्ट एंट्री. लागतो लाईनीला किती वेळ लागेल काय सांगता यायचं नाही. त्यामुळे अर्धा पाऊण तासामध्ये होऊन जाईल लगेच दर्शन वगैरे. लागतो आपण आता लाईनीला. एवढीच लाईन आहे, जास्त काय नाही आहे. अर्धा पाऊण तासात दर्शन होईल आपलं. शॉपिंग चालली आता जरा मित्रांनो. झाले दर्शन वगैरे झाले. 45 मिनिटं लागले दर्शनाला. दर्शन वगैरे करून आत्ताच जस्ट बाहेर आले. वाजले 2-2:15 झालेले. ते असं हालतं ना मान असं. ते पण ते नाहीये. ते नाहीये का? नाहीये. हे कुठे ठेवायचं पण गाडीमध्ये असं जरा? हॅपी मॅन ठेवायचं असतं. हॅपी मॅन माहितीये कुठला? ते गोल्डन कलरचं असतं ते. हे हॅपी मॅनच असतं छोटे ते. हॅपी मॅन नाही आहेत. महाबळी पण हा हेच होता तो. महाबळीच्या तेव्हा तर पण घेतलंच नाहीये. मग ते काय होतं मग शंकराचं?
शिवाच्या मंदिरात गेलो आपण. महाबळेश्वर वेगळं होता. तेच आहे महाबळेश्वर म्हणजे तू वाचलं नाहीस का? ते मंदिर आहे. किचन बाहुली का मोठी घ्यायची अशी? ही वाली, अशी वाली. अच्छा. भूक लागली मित्रांनो, काय करणार आता? बाहुल्या बघते. वा मित्रांनो, शोरूम मध्ये आलेलो आहे आता. जरा वेगवेगळे किचन्स वगैरे, मूर्तीज वगैरे बघतो जरा त्याच्यामध्ये. सगळे लाकडाचे, पितळाचे वगैरे सगळे. तरी म्हणलं कोकणला कुठून वाटतं इथे मगाशी म्हणलं कोकणला कुठून आला. मित्रांनो आले पार्किंगला आता. दर्शन वगैरे झालं, शॉपिंग वगैरे काही नाही. तू घेतलं फक्त स्ट्रॉबेरी आणि हॅट. निघाला आता. तुला चप्पल वगैरे घ्यायची होती ना? नको का? दुसरं काय घ्यायचं मग? हां बघ इथं बघू आता. समजा भावली वगैरे थोडीशी. ते कुठे गेलं पाहिलं म्हणतात ते? हां इथं आहे का बघ, हॅपी मॅन. काही नाही मित्रांनो, मोकार पैसे काढायचे यांचे काम आहेत महाग. पुण्यात आपल्याला 100-100, 80-80 वाले गावगल इथे 200-250 रुपये माहिती आहे का? चपले आपल्या 100-100, 80-80 वाले इथं 250-250 रुपये विकायला लागतात. आणि पुण्यातलंच मालांतर इथं काय घेत जाऊ नका. आपलं पुण्यात शॉपिंग करत आणि कमी पण करणार. स्ट्रॉबेरीमध्ये पण काही कमी केलं नाही. हां आणि आता एवढं ऊन दिसतंय ना, तरी पण असं ऊन लागत नाही. म्हणजे गरमी थोडीशी वाटते, पण असं एवढं थंड पण नाही आहे. मिडियम आहे मापाती. घाम वगैरे अजून आला नाही एवढा. मी आता मला लगेच उन्हात घाम येतो. बरं आहे वातावरण, ठीकठाक आहे. चला आता गाडीपाशी आलेलो आहे. आपली धन्न इथं लागलेली आहे. चला आता निघून आता बैठो. मॅडम जी मागं ठेवा ते स्ट्रॉबेरीज AC मध्ये. चला मित्रांनो गाडी काढतो आता. डायरेक्ट घोडे मैदानावर जाऊ. तिथं मस्तपैकी जेवण करू पहिल्यांदा आणि नंतर मग बाकीच्या आपल्या ॲक्टिव्हिटी करू. मित्रांनो रोड चुकले. आता आलं कुठलं तर आमचं जंगलामध्ये. इथून रोड दाखवतोय बंद. सिमेंटचं रोड आहे असं मस्त जंगलातून आहे. ते घोडे उड्डाण पैसे जायचं होतं मला. दुसरीकडून आलेलं हा रोड बंदच आहे. मुंबई एक सुद्धा गाडी जात नाही. यायच म्हणजे आपल्या पुढं 4-5 मागच होते. माझ्या मागं सगळेजण. मी थांबलो जरा बघायला की पुढं निघतोय का नाही. तर थांबले साईडने लगेच 4-5 गाड्या गेल्यात पुढं. आता बघू ते आपण येतात रिटर्न का कशा. पुढे गेले येताना आपल्याला कोणती गाडी नाही दिसली. आपण निघतोय बाहेर. पुढे उड्डाण बसायचं शॉर्टकट मारायला गेलो. पुढे दुसरीकडे अडवलं जंगलामध्ये. सगळा असं जवळपास 4-5 किलोमीटर असं रोड लागलाय मला. आता 4-5 किलोमीटर अजून असं सेम एकटा साईडला थांबलेलो आहे. मागं पण असं आहे. पोचतो आता एक 10-15 मिनिटात ते घोडे मैदानाला पोहोचतो. मस्त एक जरा फोटोशूट करू जरा गाडी वेळून नाथ. चलो जेवायचं भूकले लागले आता. वाजले गेले 3 वाजले. सकाळ नाश्ता केला जवळवरतीचे. म्हणलं पहिलं दर्शन घ्यावं. मेन दर्शन असतं. आता एक थार गेली म्हणलं दर्शन घेतल्यावर पुढचं काय असेल ते ऍक्टिव्हिटी करावी. लयच वेळ लागला. चला भेटू घोडे मैदान. मित्रांनो रोड चुकलं होतं. रोड चुकून महाबळेश्वर राहिलं मागं. आता आलोय मॅप्रोपाशी. मॅप्रोच ना आपण गार्डन पाशी. मॅप्रो गार्डनला आलेलो आहे. इथे कुठं मॅप्रो गार्डन आहे. आता जेवण करायला पण इथं समोर हॉटेल आहे. तिथं हॉटेलमध्ये जेवण करतो. अहो जेवलो नाही बघा. आता वाजलेत 4:45. 4:45 वाजलेत. आता पोस्ट जेवण करायचं. चल ना आता वाजलेत 4:45. सकाळपासून अजून जेवलो नाही. जेवायचं म्हणून आता जस्ट थांबलं. आता पहिले जेवण करतो नंतर फिरायचं.
आता काय जास्त फिरणार नाही, 1-2 पॉईंट बघायचे, निघायचे. काय आलं चालेल. चला जेवण करतो आता मित्रांनो. इथे स्ट्रॉबेरी वगैरे, स्ट्रॉबेरी दाखवतो मला, थांबा कसे आहेत ते मित्रांनो. इथं सगळे स्ट्रॉबेरीचे हे आहेत, स्टॉल आहेत मित्रांनो. बघा हे रिसॉर्ट, इथे जेवण करायला आलेलो आहे. चायनीज खाऊचं वाटलं, चिकन खाऊचं वाटलं याला. नंतर मग शंकरच्या मंदिरात गेले ना, ते पाय बिया पडून आलेले, काही विषय नाही. आता खायला मिळालं आपल्याला चायनीज. विचारतो ना, चायनीजमध्ये आहे ना आपल्याला. चला हां बस नाही का. जेवायला मित्रांनो बसलो जेवायला, ऑर्डर इथे वाट बघायची आणि जेवायला. मित्रांनो या सूप प्यायला चायनीज घेतलं नाही, चायनीज खाऊ शकले मॅडम म्हणून चायनीज घेतलं नाही. जेवतो आता, पॉईंट वगैरे घेऊ. चिकन चिल्ली, चिकन टुकड़ा आहे मित्रांनो. चिकन चिल्ली अगोदर काय रे तुम्हाला दाखवणार नाही, काय नाही घेणार. चौकशी वगैरे. ठीक ठाक मित्रांनो, ठीक ठाक फेल आहे आपलं हॉटेल. जेवण करतो फुल, जेवण झाले फुल, पण चव काय नव्हती अजिबात. लय बकवास होतं हॉटेल. परत तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलेलं तुम्ही हॉटेल 5 गणीमध्ये चढता वरती आपण चढतानीचे घाटातून. अजिबात थांबू नका, एकदम बकास. आता बळबळ खाल्ला तर दिलं तर काय करणार, फेकून द्यायचं. महाग तर एवढं आहे, 300 रुपयालाच आहे वन ट्रिपल राईस. 300 आपले इथं पुण्यात 160 रुपयाला भेटतो फुल, 120 रुपयाला हाफ. 300 महागाई खूप आहे 5 गणी. लय बकास होतं. चाललो आता गाडी पार्किंगकडे, पार्किंगकडे चालली. पार्किंग केली, घरी निघायचं. कंटाळा आला नाही, लय फिरलो. चलो मित्रांनो स्ट्रॉबेरी घेतली आता, मागाशी घेतली अर्धा किलो, अजून एक अर्धा किलो घेतली. चांगली गोड येते, प्युअर शतातली. तर मित्रांनो आलो गाडीपाशी, गाडी काढतो आता. गोडे मैदान 5 मिनिटाच्या अंतरावर. हां दे टाकून. चला घोडे मैदान मित्रांनो, झालं फिरून बिरून. घोडे मैदानावर गेलो, तिथे काही गाडी लावायला जागा नव्हती व्यवस्थित. फोटो बिटो काढले थोडेफार, लगेच निघालो आता. आता घाटातून खाली उतरतोय, आपण पकडलाय घराकडचा रस्ता. आता डायरेक्ट नॉनस्टॉप पुणे. लवकर जाऊ म्हणलं, जरा संध्याकाळी थोडासा कार्यक्रम आहे पुण्यात, त्यामुळे जर लवकर निघायचं होतं. गेला 1-2 पॉईंट केले फक्त, फोटो बिटो काढले, तर निघालो घराकडे. वे चालले आता वाईत पोहोचल 2 मिनिटात. 5 किलोमीटर राहिले फक्त वाई. इथून डायरेक्ट आपला सातारा, सातारा म्हणतो आपला हायवे पाचवड. मित्रांनो वाईमधनं तिथं रोड बंद केलेला आहे, रस्ता बंद केलेला आहे, त्यामुळे जरा दुसऱ्या मार्गे गाडी टाकलेली आहे. इकडं ओझरडे मार्गे आलेलो आहे. पाचवडला जे नूतन सरळ रोड, त्याच रोडने आलो. तिथून पुढून लेफ्ट घेतला. मस्त आहे की नर्सरी आहे बघा, ग्रीनरी वगैरे भरपूर आहे. शेती ऊसाची वगैरे शेती केलेली आहे, एक नंबर आहे. इथून डायरेक्ट आता ओझरड्याला जायचं. ओझरड्यावरनं डायरेक्ट जोशीवीर म्हणजे जोशीवीरवरनं जायचं. इकडनं जोशीवीर जरा लांब पडत होतं, 10 किलोमीटर एक्स्ट्रा पडत होतं पाचवडवरनं, त्यामुळे जरा मधनं टाकले. पण एक नंबर रोड वगैरे एक नंबर आहे. जरा हे बघा मस्त क्लायमेट वाटतं सगळं इकडं, गावाकडे आल्यासारखं. एक नंबर आहे वातावरण. आता पोचल ह्याला 15-20 मिनिटच रोड दाखवते जोशीवीरला. जोशीवीरनं डायरेक्ट हायवेच्या आपला, डायरेक्ट जोशीवीरनं काही 5 मिनिटं वेळ आहे. वेळेवर डायरेक्ट खाली खंडाळा, डायरेक्ट आपला पुणे.
मित्रांनो आता वाजले 6:30. पोचलोय खेड शिवापूर पाशी आलेलो आता. सन गोळीगत आलो डायरेक्ट. नॉन स्टॉप कुठे थांबलोच नाही. सणाना पिलेली कसं आहे माय यावंच लागतंय. हे काय त्या खेडशिवापूर टोल नाक्याच्या आलो इकडे अजून हे जे म्हणलं व्हेज नॉन व्हेज आले. आता हा ब्रिज चढला की डायरेक्ट आपला टोल नाका. एवढंच होतं ब्लॉग काही जास्त काही काढता नाही आला म्हणजे असं जरा थोडासा पचका झालाय थोडासा मध्ये. एवढं जास्त काय दाखवता नाही आलं. ब्लॉग पण आपला रस्ता पण चुकलो आणि जरा महाबळेश्वरनं डायरेक्ट पाचगणीत आलो आम्ही. त्यामुळे सगळा बट्ट्याबोळ झाला प्लॅनिंगचा. उद्या पण जायचंय फिरायला पण उद्या काय ब्लॉग नाही काढणार आहे. फॅमिली वगैरे घरातली सगळी त्यामुळे जास्त नाही काढता येणार आहे. तर कसा वाटला ब्लॉग मित्रांनो कमेंट नक्की करा आणि ब्लॉगला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि काय पडलं वाटतं कोणतरी. एक मिनिट पडलं मित्रांनो कोणतरी बघा. हा का पडला. काय माहिती पिलं नाही वाटतं ते. तुम्ही कुठे बघितलं आता पुढं बघत होतो ना मी. बेकार पडलं. एकदम डेंजर पडला होता मित्रांनो. पिलाय पण तू पोटला उचलला विचलला झाला. तुम्ही सांग कृपया दारू पिऊन ड्रायव्हिंग करू नये. राईट साईडला ट्रक खाली गेला असता माहिती का. या ट्रक खाली गेला असता तो. ट्रक खाली गेला असतं माहिती का ते. ब्लॉक मध्ये बघतो माझ्याकडे लक्षात गेलं ते. राईट साईडने चाललेलं आहे त्या साईडने चाललेलं आहे. त्या डायरेक्ट डिवायडर वरती गेला. झोपत गेला कसा गेला काय माहिती. टू व्हीलर उलटी पालटी करत गेली बरं ती. मित्रांनो ड्रिंक अँड ड्राईव्ह अजिबात करत जाऊ नका नाईटला. तुम्हाला माहिती बघा मी झोपी तर मी नाशिक ब्लॉक बघा आपला कसा असतं. आपला चहा वगैरे मारत जातो. चहा कंटिन्यू होतो तिथं झोपी तिथं चहा. चला मित्रांनो ब्लॉगचा आपला एंड करतोय. ब्लॉग आवडल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोण नवीन असेल तर. आपलं चॅनल पण नवीन आहे. आपल्याला लवकरात लवकर 500 करायचे. आपल्या व्हिडिओला सर्व जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. आपल्या चॅनल जरा ग्रोथ करायचं आहे. आपले सबस्क्रायबर वाढायचे मित्रांनो फक्त सहकार्य करा तुम्ही. आता पोहोचलोय टोल नाक्यावरती. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. बाय बाय. एक आहे खेड शिवापूर टोल नाका मित्रांनो. आले खेड शिवापूर टोल नाक्यावरती.